कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉग मध्ये। आज खूप दिवसांनी आपण असा वाला व्हिडिओ करतोय की मी घरात बसलोय शांतपणे। एवढे दिवस झालेत, ऑलमोस्ट मी लास्ट जे असा टाइपचा व्हिडिओ केलेला तो होता की लडाखच्या आधीचं प्रिपरेशन मी काय करतोय तो व्हिडिओ तुम्हाला मी इथे दाखवतो। बट त्यानंतर जे आपण राईड करत सुटलोय 6 महिने झाले आता ऑलमोस्ट, म्हणजे ऑक्टोबर पासून आता ऑलमोस्ट एप्रिल उजाडलाय। सो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिन्यात मी जे नुसतं राईडच करत सुटलोय, त्याच्यामध्ये मी नाही काही कुठले प्रोडक्ट्स घेतलेले, काही नव्हतं घेतलेलं। 6 महिन्यानंतर फायनली आपण एक न्यू प्रोडक्ट घ्यायचं ठरवलं, ते पण म्हणजे एकदम खूप नेसेसरी होतं। त्याच्यामुळे जे तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, हे आहेत आपले नवीन रायडिंग शूज आणि ते का नेसेसरी होतं त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगेन। फक्त आता आधी पहिलेची अनबॉक्सिंग करून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो की ह्याच्यामध्ये काय आहे। ह्याचं प्लास्टिकचं पण आधीच काढलेलं आहे। सो हे आहेत क्लॅन कंपनीचे D3O शूज, D3O ऑल ब्लॅक। या दिस इज क्लॅन, तुम्हाला माहिती असेल हे ऑलमोस्ट आपल्या स्नीकर सारखे म्हणजे डेली वेअर टाइपचे शूज आहेत, बट हे प्रोटेक्शन पण देतात आपल्याला। आणि हे आहेत त्यांचं सगळ्यात टॉपमोस्ट मॉडेल, म्हणजे D3O मटेरियल वालं ऑल ब्लॅक आणि वॉटरप्रूफ सुद्धा। सो इट्स द टॉपमोस्ट मॉडेल ऑफ दॅम। आणि त्याचा कसं आहे ते तुम्हाला दाखवतो। त्याची अनबॉक्सिंग अशी आहे, ह्यामध्ये एक त्यांचं असा एक लेटर टाइप येतं। दिस शू डज नॉट प्रोटेक्ट यू फ्रॉम फायर, अर्थक्वेक्स, envy, lust, corona virus, stupidity, cops, trolls वगैरे वगैरे। वॉटर स्टोरेज असं काय 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 लिहिलंय। ओनली अ रायडर हॅज द पेशन्स टू रीड दिस नॉनसेन्स, वेलकम टू द क्लॅन। माझ्यामध्ये नाहीये का माझ्या, मे बी मला पण माहिती हे सगळं वाचल्यावर तुम्ही पण स्किप करणार आहे। सो लेट्स जस्ट गेट इन टू दिस। सो ही अशी काही अनबॉक्सिंगची आपला एक्सपिरियन्स होता। डायरेक्टली शूज येतो हातामध्ये। वाव, हे बघा, ऑल ब्लॅक फुल्ली लेदर मटेरियल वाला स्नीकर। त्यांची साईट ओपन केली आहे, त्यामध्ये आता तुम्हाला दाखवत सांगतो काय काय गोष्टी आहेत। बाय द वे ह्या शूजला लाईक 4.8 स्टार्स आहेत आणि रिव्ह्यूजमध्ये, आणि ॲमेझॉनवर पण 4.4 स्टार्स आहेत। सो आणि हा ॲक्च्युअलमध्ये कॉस्ट करतो 7,499, 7,500 रुपये। आणि मला ॲक्च्युली मी घेतलाय गुढीपाडव्याच्या सेलमध्ये। सो मला हा मिळाला आहे 1,500 रुपये स्वस्त। सो मला फक्त 6,000 रुपयात हा मिळाला आहे। ॲक्च्युअल मध्ये त्यांचा एक दुसरा शूज आहे, स्टेल्थ आय गेस, क्लॅन स्टेल्थ शूज। हा 6,800 एनिवे कॉस्ट करतो, बट तो जर आपण त्यांचे काही ना काहीतरी एक ऑफर असतेच, तर तो काढला तर आपल्याला तो 6,000ला मिळतो। सो माझं 6,000चं तर होतंच, बट मला ऑल ब्लॅक पाहिजे होता। आणि हा त्यांच्या स्टेल्थमध्ये ना काहीतरी ती छोटीशी लाइनिंग असते ज्यामध्ये कलर्स आहेत, ग्रे आहे, रेड आहे, काहीतरी असे वेगवेगळे कलर्स होते। बट हा जो D3 होता ना, हाच फक्त ऑल ब्लॅक होता। टो मध्ये आणि हील मध्ये, म्हणजे आता तुम्हाला एक फोटो दाखवतो मी, इकडे तुम्हाला दिसेल। बेसिकली यांच्या टो मध्ये आणि इथे मागे हील मध्ये थर्मोफॉर्म्ड टो कॅप आहे, म्हणजे बेसिकली एकदम कडक प्रोटेक्शन वाला मटेरियल आहे। तुम्ही असं मारून बघितलं तरी हे दाबलं जात नाही, काय नाही, एकदम कडक आहे। इट्स नॉट स्टील, म्हणजे जे आधीच्या टाइम मध्ये काय बोलतात एकदम प्रोटेक्टेड शूज असायचे ना, जे नॉर्मली कुठल्याही कामांसाठी, जसं की मिलिटरीमध्ये सुद्धा वापरतात आणि इंडस्ट्रियल यूजमध्ये जे वापरायचे, त्यांच्यामध्ये ना स्टील टो असायचा। तर स्टील टो त्या कामांमध्ये काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, बट आपल्याला कसं असतं रायडिंगमध्ये जर कधी ऍक्सिडेंट वगैरे झाला तर आपण एका फोर्स म्हणजे वेगात असतो आपण, आणि त्या वेगामध्ये जर शूजवर काही इम्पॅक्ट आला तर ती स्टील प्लेट निघून उलट आपल्याला पायाला लागून त्याचा जास्त त्रास होऊ शकतो। म्हणून ह्यावाल्या शूजेसमध्ये, म्हणजे रायडिंग शूजमध्ये स्टील टो नाही वापरला पाहिजे। त्यामध्ये ह्याच्यात एक थर्मोफॉर्म्ड प्लेट आहे असं सांगतात। इट्स नॉट मेटल, इट्स लाईक अ प्लास्टिक फायबर काइंड ऑफ अ थिंग।
सो ते आहे. बाकी ऑल लेदर कन्स्ट्रक्शन फुल एकदम, ह्याची फिनिशिंग खूपच मस्त आहे. कुठे असं नाही की कुठे एजेस असे पॉप आउट झालेत किंवा काय कुठे शिलाई उधळली आहे, असं पण काही नाहीये. इथे लिहिलेलं आहे वॉटरप्रूफ, असा एक स्टिकर पण लावलेला आहे. सो वॉटरप्रूफचा ह्याचा सीन कसा आहे की हा शू वॉटरप्रूफ आहे बरोबर आहे, बट हा जो मधला टंग एरिया आहे हा नाहीये. सो बेसिकली तुमचा शू वॉटरप्रूफ असणार इथपर्यंत, या पॉइंट पर्यंत. सो असं पकडा तुम्ही की एवढ्या पाण्यातनं तुम्ही पाय दिलात किंवा शूज गेला तर ते ओके आहे. इथे पाणी गेलं आतमध्ये की ते आतमध्ये लागूच शकतं. आता तुम्ही त्यासाठी काही करू शकता तर ठीक आहे. जसं आम्ही लडाखच्या राईडच्या वेळी आम्ही लिटरली मी म्हणजे आम्ही पहिल्या हॉल्टला जेव्हा थांबलेलो तेव्हा आम्ही तिकडनं ना गार्बेज बॅग्सचा एक म्हणजे एक पुडा घेतलेला बेसिकली, आणि ते आम्ही पहिल्या दिवशीच आम्हाला पावसाने पाय हैराण केलेलं. सो आम्ही काय केलं, गार्बेज बॅग सॉक्स घालायचो, मग एक गार्बेज बॅग घालायचो आणि मग शूज घालायचो, आणि त्याच्यावर मग कसाही ओला शूज असू दे काय फरक नाही पडायचा, कारण आतमध्ये सगळं सुकच असायचं. हा एक अशी ट्रिक होती म्हणजे आम्ही वापरायचो, कारण आपल्याला दरवेळी सॉक्स आणि पाय ओले घेऊन जर राईड करायला लागली दिवसभर तर खूपच डोक्याला ताप होईल. सो ते एक झालं. प्लस आता ह्या वॉटरप्रूफचा नक्की उपयोग किती आहे ते आपल्याला आता पुढे कळेलच, कारण पावसाळा येतोच आहे, तर आपण हे घालून बऱ्याच वेळा राईड तर करूच त्यामध्ये. सो आपण हे शूज घेतलेत का, हा एक पहिला पॉइंट म्हणाल तर. आता कसं आहे, माझ्याकडे जे शूज आहेत रायडाचे ते मी तुम्हाला दाखवतो. हे आहेत आपले रायडाचे डिस्कवर शूज, जे मी खूप जास्त वापरलेत. आता थोडंसं खराब पण आहेत ते, कारण मी राईडवरनं आल्यापासून एकदम काही प्रॉपर त्याची केअर नाही केली आहे. इथे तुम्ही बघताय मागे बघा, हे असं प्रेस होऊन इकडे रिंकल्स वगैरे पण आले. हे आता तुम्हाला सांगतो आपल्या गाडीचे झालेले आहेत ऑलमोस्ट 15,000 किलोमीटर, आणि बऱ्यापैकी मी त्यातनं हे शूज वापरलेत. म्हणजे पहिले 3,000 किलोमीटर सोडले तर 12,000 किलोमीटर मी आता या शूज मध्ये चालवून झालंय. आता त्या मानाने हे शूज एकदम प्रॉपरली म्हणजे माझ्या पायाला यूज टू झालेत. पण फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की मी सिटीमध्ये किंवा आपण कुठेही बाहेर गेलो तर म्हणजे जसं की मी समजा आपण मुलुंडला राहतो, दादर, ठाणे, व्हॉटएव्हर, घोडबंदरला गेलो काही कामासाठी, किंवा दादरला माझं सारखं जाणं येणं असतं संकेतच्या टॅटू स्टुडिओला, तर तिथे जाताना मला काहीतरी नॉर्मल शूज घालायला लागतात. म्हणजे नॉर्मल माझ्याकडे स्पोर्ट्स शूज वगैरे आहेत तसं काहीतरी, आणि ते जसे जी आपली हीट सोडते ना गाडी त्याला ते काही कामाचे नाही आहेत. आणि जर तुम्ही स्लीपर घातली तर तुम्ही मेलाच समजा. तर त्यामुळे म्हणून, आणि सिटीमध्ये थोडंसं प्रोटेक्शन पण राहावं म्हणून मी हे शूज घेतले. आता मी आपल्या क्लॅनच्या, म्हणजे हे क्लॅन नाही, आपलं 450 क्लॅनचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो पण मी तुम्हाला इकडे दाखवतो. एक व्हॉट्सअप ग्रुप आहे बेसिकली, द 452 क्लॅन म्हणून. सो त्यांची एक राईड आपण केलेली, आणि त्या ग्रुपमध्ये अशाच गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह शेअर होत असतात. तर त्यामध्ये सुद्धा मला असं कळलं की हे शूज बऱ्यापैकी चांगले आहेत फॉर लॉंगर राईड्स ऑल्सो. म्हणजे तुम्ही ह्याच्यावर 500-600 किलोमीटरच्या राईड सुद्धा, म्हणजे 1000 किलोमीटर पर्यंतच्या राईड, छोट्या राईड्स करू शकता पूर्ण येऊन जाऊन, आणि दे विल परफॉर्म व्हेरी गुड. तर आता म्हणून मी म्हटलं की लेट्स ट्राय दिस. आणि गुढीपाडव्याच्या सेलमध्ये ह्याच्यावर ऑफ मिळत होता 1500 रुपये. सो म्हणून मी घेऊन टाकलं. मी बराच वेळ थांबलेलो. या स्टेल्थवाल्या शूजवर आहे ना, दुसऱ्यावाल्या जे 6800चे त्यावर नेहमी 700-800 रुपयाचा ऑफ असायचा, तो 6000चा ऑफ हे तर होता. तर मी त्याच विचार करून चाललो की 6000 रुपये तर कसेही घालायचेच आहेत. सो मला हे टॉप मॉडेल त्याच किमतीत मिळालं जे 7500चं आहे. सो मला जामच भारी वाटली डील, आणि मी लगेच घेऊन टाकलं. आता ह्याचा ऍक्च्युअल राईड रिव्ह्यू कसा असेल हे तर मी तुम्हाला पुढे पुढे इव्हेंच्युअली सांगेन. बट या दिस इज इट. आता या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं एवढंच आहे. क्लॅन शूज D3O. तुम्हाला याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी इव्हेंच्युअली जेव्हा हे घालेन तेव्हा त्याबद्दल तुमच्या डाऊट्स क्लिअर करण्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन जमा करायचं ट्राय करेन, आणि मग ते तुम्हाला त्या कमेंट्समध्येच रिप्लाय करेन, किंवा मे बी ह्याचा रिव्ह्यू म्हणून एखादा नवीन व्हिडिओ बनवेन तेव्हा मी तुम्हाला याबद्दल सांगेन. आणि मला तर आता हे लुक वाईज खूपच आवडत आहेत. एकदम प्रॉपर लेदर फिनिश आहे. हे मटेरियल ॲब्रेजन रेजिस्टंट मटेरियल वगैरे बोलतात ते सगळं आहे. आता घालून बघतो. तसं तर घालायला खूपच कम्फर्टेबल वाटतंय. म्हणजे जस्ट लाईक बेसिक कुठला तरी तुम्ही शूज घातलाय असं वाटतंय, नॉर्मल शूज घातल्यासारखं, बट इट इज प्रोटेक्टेड. सो मजा येणार आहे.
एकदम असं लाईट वेट आणि असं हेवी काहीतरी तुम्ही अशा रायडिंग शूज सारखं काही घातलंय असं वाटत नाहीये. सो इट्स नाईस. क्वालिटी वाईज तर एकदमच बाप आहेत. आता ह्याचा रिव्ह्यू कसा असेल ते तुम्हाला मे बी पुढे बघायला मिळेल. आता सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच. नवीन शूज आलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.